नमस्कार, मी संजय ठाकरे, पर्यवेक्षक, जनता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय धाबा. आमच्या शाळेतील स्नेहसंमेलन आणि याचं हे प्रारूप आणि प्रत्येक आयटम कोणत्या शिक्षकांनी घ्यायचं ते या ठिकाणी कबड्डीचं उद्घाटन करत आहे उपगण लावार सर प्रिन्सिपल आणि सोबत आहे संजय ठाकरे सुपरवायझर. तर कबड्डीच्या ग्राउंडचं उद्घाटन करण्यात आलं आणि सुरुवातीला मुलांची कबड्डी घेण्यात आली. बघा अतिशय सुंदर जैसे के ऊपर मिला तक कोबरा ये 33 नंबर का खिलाड़ी इधर से उधर गुरु का लेकिन ये जो है पर बड़ी बारीकी नजर से ऑब्जर्वेशन कर रहे हैं क्योंकि उनका भी करियर अभी शुरू हुआ है. अरे मार लतिका मार वो भी अरे पूर्ण पाठी हलवत नाही प्रयत्न पकडण्याचा नाही आहे पट्टा मनोरंजन व्हावं यासारखा सामना खेळाडू हे काम गड्ड्यात पाय फसत आहे आणले अनंत शंभर मीटर रनिंग. यानंतर स्लो सायकलिंग. तर दुसऱ्या दिवशी आनंद मेळावा घेण्यात आला. इथे खाण्याचे विविध पदार्थ परंतु शाकाहारी आणि मानवी आहार शाकाहार असतो. हे विज्ञानामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शाकाहारातून मिळतात. श्री संजय ठाकरे पर्यवेक्षक यांचं याविषयीचं म्हणून बरेचसे निंबू पाणी आहे, बासुंदी पण आहे, उकडलेले बोरा आहे,
काही आयुर्वेदिक पदार्थ आहे, खूप छान छान टेस्टी पदार्थ, पापकारण आहे, पाणीपुरी पण आहे. आपल्या एरियामध्ये जे जे पदार्थ मुलं खातात तसे सर्व पदार्थ या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी मांडले आहे. आणि बाकीचे जे शालेय विद्यार्थी आहे त्यांना अगोदर सूचना केल्याप्रमाणे सर्वांनी तुमच्या आवडीचे पदार्थ या ठिकाणी घेतलेच पाहिजे. आणि आपल्याकडे लावलेला जे स्टॉल आहे त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. यानंतर बघूया मुख्याध्यापक उपगणलवार सर यांचं मनोगत. आनंद मेळावा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाकरता संतुष्ट सरांची जी कल्पना आहे आनंद मेळाव्याची तर ती खरोखरच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला नोकरी मिळत नाही, पण व्यावसायिक दृष्टिकोनातून आज उपक्रम हाती घेतलेला आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल लावलेले आहे आणि त्या वेगवेगळ्या स्टॉलमधून विद्यार्थ्यांना खरेदी म्हणजे आपण वस्तू किती रुपये खर्च करतो, म्हणजे केवढे वस्तू आणलेली होती आणि आपल्याला किती या ठिकाणी नफा प्राप्त झालेला आहे. म्हणजे फायद्याच्या दृष्टिकोनातून हा जो व्यवसाय केला जातो आणि हा व्यवसाय करण्याचा जो उद्देश आहे की या कालच्या माध्यमातून जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना पुढील जीवनामध्ये कोणताही व्यवसाय जो करायचा आहे तर त्या व्यवसायाचं जे मार्गदर्शन आहे, जी माहिती आहे, ती माहिती या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना प्राप्त होते. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आहे वेगळे स्टॉल आहे तर त्या स्टॉलवर जे पदार्थ ठेवलेले आहे तर त्याची खरेदी करून त्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्टॉलवर ठेवलेल्या पदार्थांचा आनंद घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. सर माझे सर्व सहकारी आहे, त्या सहकार्याने या ठिकाणी सहकारी जे आहे तर त्यांनी सुद्धा या आनंद मेळाव्यासाठी महत्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे. एक कार्यक्रम घडवून आणलेला आहे त्याबद्दल त्यांचं आणि या ठिकाणी आपले जे जिल्ह्यातले जे विद्यार्थी आहे तर ते विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. इथं कोणता आयटम आहे? 10 रुपयाची मिरची भजी किती रे बाबू? 2. असा? अरे वा छान. केवढा ग्लास? हाय काय कोणता आयटम आहे? निंबू पाणी. अच्छा 10 रुपये ग्लास. आणि इकडे काय आहे पुन्हा? अच्छा अच्छा. आणि अच्छा निंबू पाणी पण. अच्छा व्हेरी गुड. रिस्पॉन्स कसा आहे? मुलं घेत आहे? छान व्हेरी गुड. इकडे तुमचा कोणता आयटम आहे? बासुंदी. अरे वा एकदम त्याला का म्हणतो आपण पौष्टिक आयटम आहे आणि छान आहे. मी खाल्ली, थोडस जास्त गोड वाटली पण मस्त मजेदार आहे. कोणता आयटम आहे इथे? तुमचा नाही का? कोणता आयटम आहे? पॉपकॉर्न. अरे वा छान. मुलं घेत आहे का? अच्छा छान. वा व्हेरी गुड. इकडे काय गुपचूप आहे का ते? आणि ते अरे गुपचूपच आहे खरं. किती रुपयाची किती ठेवले मग इकडे? 10 चे 4 का? अच्छा वा छान. मुलं पण भरपूर घेत आहे. आनंद मेळा कसा वाटला? छान आहे ना? मस्त आयटम आहे. एक नंबर. अच्छा हा. नाही इथले मुलं कसं असे आयटम बनवण्यात खूपच एक्सपर्ट आहे. भलं माफक दरात उत्कृष्ट चवदार लज्जतदार डेलिशियस. व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू. अरे इथे तर खूपच गर्दी दिसत आहे. काय आहे रे या गर्दीच्या ठिकाणी? काय आहे इथे? पाणीपुरी. अरे वा छान. इकडे पण खूपच गर्दी दिसून राहिली. हे कशाची गर्दी आहे का काय आहे? हा काय संपलं? म्हणजे 2-4च पाणीपुऱ्या? नाही ही तर पुरी भाजी. अच्छा जास्त बनवलं नाही का? अच्छा अच्छा गिराईक आवड. मी म्हटलं गर्दी कशाची आहे वा छान. तर अच्छा अच्छा तुम्ही आता मुली मुली आहेत. टेस्टी बनवलं असेल, मुलांना खूप आवडलं. जुरकर सर कोणती स्पर्धा ही?
स्मरणशक्ती स्पर्धा तर ती आल्यानंतर टाइम लावायचा आहे. अच्छा 1 मिनिट वेळ त्याच्यानंतर तो लिहायला जाईल. ठीक आहे. स्पर्धा रे स्पर्धा कोणती आहे ही? स्मरणशक्ती. 1 मिनिटाचा वेळ आहे. 1 मिनिटामध्ये सर्व वस्तू पाहून घ्यायच्या आणि तिथून यायचं तुम्हाला लिहून काढायचं आहे. माईक जवळ पकडा. जशी घुटमळ तसं पिल्यावर वाटते बरं. मागे पोलीस वाजवी शिड दारूसाठी हा जीव घुटमळ. आता भट्टीवर लागलाय नळ दारू थेंब थेंब गड. चल गा भाऊ भट्टीवर जाऊ 10,000 रुपयाची घेऊ. दिवसभर नालीत पडून राहू ते घाण सोवा मळ. दारू थेंब थेंब गळ. मी बापू पितो देशी. लोक पितात जशी घटकीत रिकामी होतात शिशी. फिटाडतो मी आपली मिशी. काहीच तर कन्यांना लाजत नाही. जनात नाही तर मनात तरी पाहावं. पहा हा कोण आहे कसं नावाने बोलत आहे. पिऊन बनतोय का दिवसाचा राजा. 15ची ही मारू कसा नशा आणतो गोव्याची. म्हशीला बिबकतो मॉडल या गोव्याची. घुट घुट मारून वरून खातो भजा. दारू मंदी भरली आहे भारी अशी मजा. नादी बसी पडते कधी शेणा मंदी भरते. झोपल्याचं झोप करून जागे पडती घोते. घुट घुट मारून वरून खातो मजा. दारू मंदी भरली आहे भारी अशी मजा. कुत्र्याचं भुकणे ऐकून चूप राहा म्हणतो. चालता येत नाही म्हणून गेंद्रावानी रांगतो. घरी
आहे. बापू हे आपले घर नाही तू सरकी झोपला अन्य का करी ए शहाणे चुप. ए बाबूराव तुले तुझी बायको आता पोरगी न्यायला लेका दिले तू काम करायला कोणती काम कर. दादा दादा एकमेकीला दारूचे पडो पडण्याची फिकीर नाही का तुला. कशाची फिकीर आहे मग पोरीचा शाळेचा वजारे सायटाला नावत नाही घे. ए मास्टर तू आपली शाळा पाहे. माझी पोरगी न बायको माले काही जण आता जसा पोसत आहोत तसाच पोसी. ए गंगूबाई याला घरी न्यायला सुंदर चांगला शाळेत टाक बरं. सुंदरीचे बाबा गंगे रे माझी बाटली कुठं दिसत नाही. लवकर दे रे माझ्या छातीत कसं जळवळ जळवळ करतय. सुंदरीचे बाबा इकडे या ना. आपल्या शरीराकडे बघा कसा नुसता हाडाचा चांगला झालाय. दारू पिऊन पिऊन कशी तब्येत घालून गेली आहे. गंगे गंगे माय वाटो माझ्या धन्याले काय झालं या झाडाला. कोण आहेस तू काय झालं या झाडाला. सर सोड माझ्या झाडाला सर चालता. काय झालं गंगूबाई. गुरुजी सुंदरीचे बाबा कसे तरी करत होते म्हणून यांना मायेचा अंगारा घालण्यासाठी इकडे आणली. इकडे तरी बरा होईल म्हणून. बाई या मायेचा अंगाऱ्याचा तब्येत सुधारली असती तर दवाखाना करून बसली नसती का. कोणत्या जमान्यात वापरत आहात तुम्ही. यांना चांगल्या दवाखान्यात द्या. आम्ही पोलिसांना फोन लावून या मातामाईचा भांडाफोड करतो. गुरुजी पोलिसांना फोन करून माझ्या पोटा पाण्यावर हात मारू नका. गुरुजी असं करू नका. मी आपला सुपटा दुपटा बाबा उठा ना. बाबा उठा ना. काय होईल.
कापी मुक्त अभियान प्रभात फेरी गावातून काढण्यात आली. आम्ही आधीच्या परिषदेत कापी करणार नाही म्हणा. परिषद कापी करणार हा म्हणा आता. आता बघूया संगीत खुर्ची. सर ते पोरगी Enjoyment of the students. सव्वीस जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. प्रभात फेरी काढण्यात आली. मैं तेरा फरिंदा है अर्जिया दीवाने की जा बोल सुहानी देगी करो जबई मेरी शाम हो कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना जिक्र में शामिल मेरा नाम हो ओ देश मेरे तेरी शान पे चढ़ के कोई तक है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूल से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा आचल तेरा रहमा ये रंग बिरंगा ऊंचा आसमां से ओ तेरा तिरंगा जीने की इजाजत दे दे या हुक्म शराब दे दे मंजूर हमें जो भी तू चुने रेशम का हो मधुशाला या तक सिपाही वाला ओढ़ेंगे हम जो भी तू चुने ओ देश मेरे तेरी शान पे चढ़ के कोई दम है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूल से रोशन देशभक्तीपर गीत आणि माननीय पेंढारकर सर माजी प्राचार्य यांच्याकडून विद्यार्थ्यांना बक्षिसे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या स्नेहसंमेलनामध्ये खूप आनंद लुटला आहे. आता अभ्यास करा आणि चांगल्या मार्कांनी पास व्हा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.